Hello, welcome back students. Let us continue functional group. आपण पाठीमागच्या लेक्चरला काही महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप स्टडी केले होते. कुठले कुठले हो? अल्केन, अल्किन, अल्काइन. तिघे एक झाले. नंतर अल्काइल हलाइड्स, त्यानंतर त्याच्यामध्ये मग क्लोराइड, ब्रोमाइड, फ्लोराइड, आयोडाइड. नंतर अल्कोहोल स्टडी केले होते, फिनॉल स्टडी केले होते. सगळे लक्षात ठेवायचे, सगळे तुम्हाला पाठ झाले पाहिजे, बरोबर आहे. नंतर आपण सायनाइड्स बघितले होते, आयसोसायनाइड्स बघितले होते आणि अमाइन्स बघितले होते. इन अमाइन्स प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, बरोबर आहे. आता आपलं पुढे कंटिन्यू काय करायचं, आणखी बोलूया तर नायट्रो, इथर. काय बघायचं आपल्याला? इथर. हा जनरल रिप्रेझेंटेशन आहे. हा ऑक्सिजन अटॅच येतो कार्बनला. कोणाला येतो? कार्बनला. जर दोन कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन असेल तरच त्याला इथर म्हणायचं. जर मी आता सी लिहिलंय, ओ लिहिलंय आणि एच लिहिलंय, हा ओएच झाला, बरोबर आहे. त्याला इथर म्हणायचं नाही. जर मी हा एचच्या ऐवजी सी लिहिला, हा इथर झाला. हा काय झाला? इथर. हे थोडक्यात काय, इथरचा फंक्शन ग्रुप काय आहे? सी ओ सी. हा काय इथरचा फंक्शनल ग्रुप आहे. ह्याला इथरनल ग्रुप किंवा इथर फंक्शनल ग्रुप म्हणतात. काय म्हणतात? इथर फंक्शनल ग्रुप. आता त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन जर आपण बघितलं, हा सी ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज आर ओ आर. कुठला आला? आर ओ आर. हे दोन्ही अल्काइल ग्रुप सारखे आहेत. हा आर आणि आर सारखा म्हणून मला काय म्हणलं? डाय. हे दोन्ही अल्काइल ग्रुप आहेत मी म्हणून म्हणलं अल्काइल. आणि ह्या ऑक्सिजन साठी मी म्हणलं ह्याला इथर. नाव काय दिलं परत बघा, आर आर डाय. दोन्ही अल्काइल ग्रुप आहेत म्हणून आपण डाय अल्काइल म्हणलं. आणि ऑक्सिजन साठी काय जोडलं आम्ही? इथर. नेम्ड ॲज डाय अल्काइल इथर. काय म्हणलं मी याला? डाय अल्काइल इथर. एक्झाम्पल, CH3OCH3. हा पण मिथाइल आहे, हा पण मिथाइल आहे, कॉल्ड ॲज डाय मिथाइल इथर. कुठला आला? डाय मिथाइल इथर. समजा मी असं एक एक्झाम्पल लिहिलं, CH3O CH2CH3. आता ऑक्सिजनवर तुम्ही सांगू शकता हा इथर आहे. काय? हा इथर आहे. ह्या ऑक्सिजन ओळखायचं कुठल्या दोन अल्काइल ग्रुपच्या मध्ये कोण आला? ऑक्सिजन. हा मिथाइल आहे, हा इथाइल आहे. सो कॉल्ड ॲज, पहिल्यांदा हा घ्यायचा अल्फाबेटिकली इथाइल, हा आला मिथाइल. ह्या एम आणि ई अल्फाबेटिकली इथाइल फर्स्ट आहे म्हणून आपण इथाइल मिथाइल. ऑक्सिजन साठी इथर. कुठल्याला? ऑक्सिजन साठी इथर. हा झाला इथाइल मिथाइल इथर. एक एक्झाम्पल लिहिलं इथं. आणि तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप ओळखा. काय सांगितलं? फंक्शनल ग्रुप ओळखा. कसं ओळखायचं? यामध्ये असणारे हे कार्बन CH3, CH2, CS, CH3, CH3 या सगळ्यांच्या मध्ये कोण आहे? हा ऑक्सिजन आहे. कोण आहे? हा ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. ह्या ऑक्सिजनमुळे आपण याला काय बोलतो? इथर. सेपरेट करून लिहा म्हणलं फंक्शनल ग्रुप, असा लिहायचा. बॉन्ड ओ बॉन्ड. कोणता? हा इथरनल फंक्शनल ग्रुप. कुठला आला? इथरनल फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट आपण बघूया 12 नंबर. तो आहे सल्फोनिक ऍसिड्स. काय म्हणतो आपण? सल्फोनिक ऍसिड्स. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप येतो बॉन्ड SO3H. अतिशय महत्वाचा फंक्शनल ग्रुप आहे बॉन्ड SO3H. याचा आणखी रिप्रेझेंटेशन S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड OH. हा मी शॉर्ट करून लिहिलंय. कसा लिहिलंय? शॉर्ट करून. हा बॉन्ड S डबल बॉन्ड O S डबल बॉन्ड OH SO3 आणि H. आपण याला म्हणलं SO3H कॉल्ड ॲज बेन्झीन. सॉरी, हा काय झाला? सल्फोनिक ऍसिड. कुठला झाला? सल्फोनिक ऍसिड. आपण याला सल्फोनिक ऍसिड ग्रुप म्हणतो. फॉर एक्झाम्पल लिहिलं मी CH3SO3H. हा मिथाइल म्हणून आपण याला म्हणलं
मिथाइल आणि या SO3 साठी सल्फोनिक ऍसिड. आणखी एक्झाम्पल लिहिलं मी. कोणा स्ट्रक्चर आहे हे बेन्झिन, इथं जोडला SO3H. हा बेन्झिन SO3H कॉल्ड ॲज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. कुठला आला? बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. तर आता हे जवळपास 12 फंक्शनल ग्रुप व्यवस्थित लक्षात ठेवायचे, अतिशय महत्वाचे आहेत. आणखीन आपल्याला काही फंक्शनल ग्रुप जवळपास 10 ते 12 फंक्शनल ग्रुप आपले राहिलेले आहेत, ते आपण व्यवस्थित कंटिन्यू करूया. हाय एव्हरीवन, आता आपण अतिशय महत्वाचे फंक्शनल ग्रुप स्टडी करणार आहोत की ज्याच्यावरती मॅक्झिमम रिॲक्शन्स डिपेंड आहेत. कुठले कुठले बघूया आपण. आता हे जे सगळे मी फंक्शनल ग्रुप स्टडी करणार आहे ते मध्ये एक ग्रुप कॉमन येतो, सी डबल बॉन्ड ओ. कोणता ग्रुप येतो? सी डबल बॉन्ड ओ. ह्या सीओ ग्रुपला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. काय म्हणतात? कार्बोनिल ग्रुप. म्हणजे कार्बोनिल ग्रुप असणारे फंक्शनल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप असणारे फंक्शनल ग्रुप. याच्यामध्ये या कार्बनला म्हणतात कार्बोनिल कार्बन आणि या ऑक्सिजनला म्हणतात कार्बोनिल ऑक्सिजन. हा सीओ मध्ये ग्रुपला काय म्हणलं आपण? कार्बोनिल ग्रुप. परत बघा, कार्बोनिल ग्रुप, सी कार्बोनिल कार्बन, ओ कार्बोनिल ऑक्सिजन. आता सीओ पासून चालू होणारे ग्रुप कुठले कुठले आहेत याच्यामध्ये आपण फर्स्ट म्हणजे 13 नंबर स्टडी करूया. अल्डिहाइड्स. कोणते आहेत? अल्डिहाइड्स. या अल्डिहाइडची एक फॅमिली आहे. यांच्यामध्ये अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप येतो. कुठला येतो? अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप. तो रिप्रेझेंट केला जातो बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ एच. मी हा कसाही लिहू शकतो. मी असा लिहिला सी डबल बॉन्ड ओ एच. मी असा लिहिला सी एच डबल बॉन्ड ओ बॉन्ड. हा पण काय आहे? अल्डिहाइड आहे. हा पण काय आहे? अल्डिहाइड आहे. कसाही तुम्ही रिप्रेझेंट केला. मी असं लिहिलं सी डबल बॉन्ड ओ एच आणि बॉन्ड. म्हणजे हा COH वाचताना COH असंच रीड करायचं. ह्या बॉन्ड कडून कधी पण वाचायला सुरुवात करायची. COH हा कसा पण उभा राहील. तो असा उभा राहील, असा उभा राहील, कसाही उभा राहील किंवा असा उभा राहील. ओळखायचं काय? अल्डिहाइड. म्हणजे हे फंक्शन ग्रुप कसे जरी अरेंज झाले, काय सांगतोय मी, कसे जरी अरेंज झाले, असे जरी उभारले तरी आपल्याला त्यांना ओळखता यायला पाहिजे. दिसले ते कसे पण उभारत. फक्त असाच आहे म्हणून आहे का? नाही. कधी कधी हा शॉर्ट होतो असा. CHO असाच असेल तरी पण हा काय झाला? अल्डिहाइड. सी डबल बॉन्ड OH किंवा CHO म्हणजेच काय झाला? अल्डिहाइड. कुठला झाला? अल्डिहाइड. आपल्याला काय म्हणतोय? अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप. काय म्हणतो आपण? अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप. किंवा ह्या ग्रुपला म्हणतात फॉर्माइल ग्रुप. काय म्हणतात? फॉर्माइल ग्रुप. CHO ला काय म्हणतात? फॉर्माइल ग्रुप. एक्झाम्पल बघूया आपण. इथं लिहिला मी CH3 C डबल बॉन्ड OH. आता मित्रांनो यांची नावं थोडी वेगळ्या पद्धतीने द्यावी लागतात. 2-3 फक्त एक्झाम्पल्स बघूया. बाकी आपण UPSC कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये डिटेल्स बघूया. इथं CO हा CO म्हणजे कार्बोनिल ग्रुप विथ 1 हा ग्रुप. किती झाले? इथं 2 झाले. CO विथ CH3 ला म्हणतात ऍसिड. काय म्हणतात? ऍसिड. परत बघा इथं काय म्हणलं आपण? ऍसिड. आणि हा कुठल्या फॅमिलीमध्ये होतो? अल्डिहाइड मध्ये. म्हणून पुढे जोडायचं ऍसिटाल्डिहाइड. कोणता आला? ऍसिटाल्डिहाइड. हा CO विथ CH3 कॉल्ड ॲज ऍसिड. अँड फायनली हा CHO म्हणजे याच्यामुळं आपण याला काय म्हणलं? या ग्रुपमुळे आपण अल्डिहाइड म्हणलं म्हणून हा काय झाला? ऍसिटाल्डिहाइड. म्हणजे एक्झाम्पल आता बघा, एक्झाम्पल समोर आलं की आपल्याला काय ओळखता यायला पाहिजे? याच्यामध्ये फंक्शन ग्रुप कोणता येतो? CHO. म्हणजे हा कुठल्या फॅमिली मधला झाला? अल्डिहाइड.
याचं नाव नाही देता आलं तरी चालेल, तरी मी नाव सांगतो. 1 2 3 कार्बन ॲटम असणारा हा असतो प्रोपिऑन, आणि CH आपण याला काय म्हणतोय, अल्डिहाइड. हा झाला प्रोपॅनॉल्डिहाइड. कुठला झाला, प्रोपॅनॉल्डिहाइड. 14 नंबर बघूया आपण. कीटोन्स. कोणता आहे, कीटोन्स. तो फक्त रिप्रेझेंट केला जातो C डबल बॉन्ड ओन. C डबल बॉन्ड ओन याला म्हणतात कीटो किंवा ऑक्झो ग्रुप. COH आला तर फॉर्माइल किंवा अल्डिहाइड, फक्त CO आला तर कीटो किंवा कीटोन्स. याच्या दोन्ही बाजूला R किंवा हा असाही रिप्रेझेंट केला जातो बॉन्ड CO बॉन्ड. हा ऑप्शन वरती घेतला, डबल बॉन्ड आपण इमॅजिन करायचा. हा असा रिप्रेझेंट केला जातो R C डबल बॉन्ड OR, किंवा इथं R डॅश. R आणि R डॅश सारखे असतील किंवा वेगळे. एक्झाम्पल बघूया. CH3 C डबल बॉन्ड O CH3, CH3 CO CH3. ह्या CO ग्रुपमुळे आपण याला काय म्हणणार, हा कीटोन आहे. कोण आहे, कीटोन. त्याचं नाव, हा मिथाइल आहे, हा मिथाइल आहे, दोन मिथाइल सारखे आहेत म्हणून आपण म्हणूया डाय मिथाइल, आणि CO साठी कीटोन. कुठला CO साठी कीटोन, तो झाला डाय मिथाइल कीटोन. कुठला झाला, डाय मिथाइल कीटोन. नेक्स्ट बघूया आपण. आता इथं बघा, ह्या CO मुळे मी काय म्हणलं ह्याला, कीटोन. फक्त ऑक्सिजन असतात तर मी इथर म्हणलं असतं. हा इथाइल आहे, हा मिथाइल आहे. अल्फाबेटिकली इथाइल फर्स्ट असतो म्हणून आपण म्हणूया इथाइल मिथाइल. CO साठी कोणता आला, कीटोन, कॉल्ड ॲज इथाइल मिथाइल कीटोन. परत बघा, अल्डिहाइड आपण सांगितले CHO वरून, कीटोन सांगितले आपण CO वरून. हे दोन्हीही कार्बोनिल कंपाऊंड आहेत दोन्ही. 15 नंबर आपण बघूया. कार्बोक्झॅलिक ऍसिड्स. काय बघू आपण, कार्बोक्झॅलिक ऍसिड्स. आता कार्बोक्झॅलिक ऍसिड्स मध्ये मेन फंक्शन ग्रुप येतो C डबल बॉन्ड O OH. आता परत बघा, हा फक्त OH असला असता तर अल्कोहोल, पण हा OH विथ CO आहे. OH विथ CO कॉल्ड ॲज कार्बोक्झॅलिक ऍसिड. तो असाही रिप्रेझेंट करू शकतो आपण COOH शॉर्टली. तर तुम्ही असाही रिप्रेझेंट करू शकता C डबल बॉन्ड OH. मी काय सांगितलं, हा फंक्शन कसा जरी रिप्रेझेंट केला तर तुम्हाला तो कार्बोक्झॅलिक ऍसिड आहे हे ओळखता यायला पाहिजे. बरोबर आहे. हा झाला कार्बोक्झॅलिक ऍसिड. परत बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. हा CO विथ CH3 दोन कार्बन ॲटम कॉल्ड ॲज ऍसिड. कुठंही हा CO ग्रुप बरोबर ती एक CH3 आला की त्याला आपण ऍसिड म्हणायचं. हा कार्बोक्झॅलिक ऍसिड आहे म्हणून पुढे जोडायचं IC ऍसिड, कॉल्ड ॲज ऍसिटिक ऍसिड. कुठला आला, ऍसिटिक ऍसिड. आणि एक एक्झाम्पल बघा. इथं बघा, हा CO विथ 2 कार्बन, टोटल 3 कार्बन, कॉल्ड ॲज प्रोपिऑन, आणि COH मुळे IC ऍसिड, प्रोपॅनॉइक ऍसिड. तुम्हाला फक्त ओळखायचं आहे का, हे नाव पण द्यायची नाहीये. हा कुठल्या फॅमिलीमधला तो ओळखायचं. तर आपण सांगणार, एक्झाम्पल समोर आलं की हा COOH मुळे कार्बोक्झॅलिक ऍसिड फॅमिली मधला आहे. त्याचा फंक्शन ग्रुप सेपरेट करा म्हणलं, तुम्ही लिहायचा COOH कॉल्ड ॲज कार्बोक्झॅलिक ऍसिड ग्रुप. काय म्हणून आपण त्याला, कार्बोक्झॅलिक ऍसिड ग्रुप. इथे लक्षामध्ये COH दिसला की तो काय झाला, कार्बोक्झॅलिक ऍसिड. 16 नंबर आपण बघूया. फंक्शनल ग्रुप मध्ये असाइल क्लोराइड यांना
ऍसिड क्लोराइड्स पण म्हणतात. असाइल क्लोराइड्स. आता परत बघा, यांचा फंक्शन ग्रुप आहे बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ सी एल. सी डबल बॉन्ड ओ सी एल किंवा आपण असंही लिहू शकतो COCl. आता परत बघा, हा Cl असता तर तो हलाइड होता. COCl आलाय, सी डबल बॉन्ड ओ सी एल कॉल्ड ॲज असाइड क्लोराइड किंवा आपण त्यांना म्हणतो ऍसिड क्लोराइड्स. हा फंक्शन ग्रुप येत असेल COCl, त्यांना काय म्हणायचं, असाइल क्लोराइड्स. फॉर एक्झाम्पल तेच घ्यायचं CH3 चं, CH3COCl. आता दोन कार्बन CO विथ वन कार्बन कॉल्ड ॲज ऍसिड. ह्या असाइल क्लोराइडला पुढे चालतात YL क्लोराइड कॉल्ड ॲज ऍसिटिल क्लोराइड. काय म्हणलं आपण याला, ऍसिटिल क्लोराइड. हा झाला असाइल क्लोराइड किंवा आपण याला काय म्हणलं, ऍसिड क्लोराइड्स. काय म्हणलं आपण याला, असाइल क्लोराइड्स किंवा ऍसिड क्लोराइड्स. लेट्स कंटिन्यू. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे अमाइड्स. कोणता आहे, अमाइड्स. आता मित्रांनो, अमाइड्स हा रिप्रेझेंट केला जातो सी डबल बॉन्ड ओ NH2. परत बघा, फक्त NH2 आला तर अमाइन, खूप महत्वाचे. फक्त NH2 आला तर अमाइन, CONH2 आला तर अमाइड, फक्त NH2 आला तर अमिनो, CONH2 आला तर अमिडो. कुठला आला, हा अमिडो. जर CONH2 येत असेल त्याला म्हणतात प्रायमरी. काय म्हणतात, प्रायमरी अमाइड म्हणतात. तर याच ठिकाणी सी डबल बॉन्ड ओ NH आणि अल्काइल ग्रुप येत असेल, CONHR येत असेल तर हा CONH झाला. हा कोणता आला, अमाइड. पण कुठला आला, सेकंडरी. कुठला आला, सेकंडरी. तर समजा आपण असं रिप्रेझेंटेशन केलं, सी डबल बॉन्ड हा ओ असा जरी लिहिला तरी चालतो, NR आणि R. म्हणजे ह्या नायट्रोजनला दोन हायड्रोजन असतील विथ CO, प्रायमरी अमाइड. NHR CONHR असेल म्हणजे एकच हायड्रोजन ॲटम असेल तर सेकंडरी, आणि CONRR असेल तर आपण काय म्हणूया, टर्शरी अमाइड. काय म्हणू आपल्याला, हा प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. लेट अस टेक वन एक्झाम्पल्स. इथं लिहिला मी CH3 C डबल बॉन्ड O NH2. हा CH3CO कॉल्ड ॲज ऍसिड. पुढे जोडतात अमाइड कॉल्ड ॲज ऍसिटा अमाइड. परत मी सांगतोय, नॉमेनक्लेचर आपण नंतर डिटेल्स बघणार आहोत. आणि याचं एक्झाम्पल काय देता येईल, इथे जोडला मी CH3 C डबल बॉन्ड O NH CH3. याचं एक्झाम्पल थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, आपण नॉमेनक्लेचरच्या वेळेस डिटेल्स करणार आहोत. याचं एक्झाम्पल CH3 CON CH3 अँड CH3. फक्त मला ओळखायचं आहे काय, CON CONH किंवा CONH2 आला तर ते अमाइड्स असतात. काय असतात, अमाइड्स. समजा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, सांगितलं फंक्शन ग्रुप ओळखा. तुम्ही सांगायचं CON आहे म्हणजे काय झाला, हा टर्शरी अमाइन ग्रुप आहे, टर्शरी अमाइड ग्रुप आहे. दुसरं, हा कंपाऊंड कुठले, तर अमाइड्स मध्ये. कशामुळे अमाइड्स, हा CO आणि N मुळे, इथं पण CO आणि NH मुळे, इथं पण CO आणि NH2 मुळे. काय सांगितलं आपण, ते अमाइड्स आहेत. काय सांगितलं आपण, अमाइड्स आहेत. त्याच्यामध्ये लास्ट फंक्शन ग्रुप आपल्याला बघायचे, ऍसिड अनहायड्राइड्स. कुठला आला, ऍसिड अनहायड्राइड्स. आता हे जे ऍसिड अनहायड्राइड्स आहेत, हा ते ओळखायचे कसे, ते रिप्रेझेंट केले जातात सी डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O. दोन CO ग्रुपच्या मध्ये O. परत बघा, दोन कार्बनच्या मध्ये O असेल तर इथर, दोन CO ग्रुपच्या मध्ये O असेल तर ऍसिड अनहायड्राइड. हा असाही लिहिला जातो COOC डबल बॉन्ड O. CO हा O आणि हा CO थोडा स्टाईल मध्ये उभारलाय, बाकी काही फरक नाहीये, तोच फंक्शन ग्रुप आहे. असा पण लिहिला जातो COOC
CO. हे सगळे काय आहेत? ऍसिड अँहायड्राइड आहेत. इथे येतात काय तर कोणतेही अल्काइल ग्रुप, कोणतेही अल्काइल. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिला CH3CO C डबल बॉन्ड O, इथे लिहिला CH3. हा CH3O, हा CH3O दोन्ही सारखे आहेत म्हणून आपण याला म्हणतात ऍसिटिक अनहायड्राइड. कुठला? ऍसिटिक अनहायड्राइड. तर मित्रांनो हे सगळे जवळपास 22 ते 23 फंक्शनल ग्रुप आहेत. व्यवस्थित स्टडी करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हे ग्रुप दिसले की त्यांची फॅमिली तुम्हाला ओळखता आली पाहिजे. फॅमिली सांगितलं त्याच्यामध्ये असणाऱ्या फंक्शनल ग्रुपचं नाव सांगता आलं पाहिजे, आणि जर नाव सांगता आलं तर त्या फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. ओके, तुम्हाला जर मी स्ट्रक्चर दिलं तर ह्याची फॅमिली सांगता आली पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल देता आलं पाहिजे. परत सांगतो काय करायचं. मी फॅमिली सांगितली, स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल द्यायचं. मी स्ट्रक्चर दिलं तर फॅमिली सांगायची, एक्झाम्पल द्यायचं. मी जर एक्झाम्पल दिलं त्याच्यामधलं फाइंड आउट करायचं की फंक्शन ग्रुप कोणता आहे, त्याचं नाव आणि फॅमिली सांगायची.